विद्यार्थी मित्रांनो, ह्या चॅप्टरमधला आपण आज शेवटचा पार्ट बघणार आहोत. एसीओ कीवर्ड्स. एसीओ कीवर्ड्स आर द इम्पॉर्टंट वर्ड्स that related to the developed website content. Keywords research analysis is an important part of the search engine optimization as well as search engine marketing. For search engine marketing, one can pay for certainly keywords. आता ज्यावेळेस SEO मध्ये कीवर्ड्स यूज होतात, तर कीवर्ड्स काय आहेत की तुमची वेबसाईट ही कोणत्या कंटेंटशी रिलेटेड आहे, मग त्या कंटेंटशी रिलेटेड त्या वेबसाईट क्रिएशनमध्ये ते कीवर्ड्स असणं गरजेचं आहे. जसं आपण मेटा टॅगचा यूज करून ते कीवर्ड्स त्याच्यामध्ये आपण घेऊ शकतो. मग ज्यावेळेस तुमचे कीवर्ड्स हे एखादी लिंक जेव्हा सर्च केली जाते, तर त्या लिंक सर्च करताना त्या कीवर्ड्सचा वापर केला जातो. समजून घ्या, तुम्ही जर ताजमहल, इमेजेस ऑफ ताजमहल असं जर कुठे केलं, तर तुम्हाला तो लगेच त्या ताजमहल ह्या कीवर्डशी रिलेटेड जेही काही असेल, मग तो व्हिडिओ असेल, इमेजेस असतील, GIF असेल किंवा काही अजून दुसरं असेल, तर ते तो लगेच तुम्हाला त्या वेगवेगळ्या कंटेंटमध्ये दाखवायला सुरुवात करून देतो. म्हणजे त्या लिंक्स तिथं मिळायला आपल्याला सुरुवात होऊन जाते. म्हणजे हे कीवर्ड्स जे असतात, हे कीवर्ड्स तुमचं रँकिंग हाय ठेवण्यासाठी फार महत्त्वाचं काम करत असतात. मग तेच तुमचं सर्च इंजिन मार्केटिंगमध्ये सुद्धा येतं. म्हणजे काय की ज्यावेळेस एकाच कंटेंटशी रिलेटेड जेव्हा वेगवेगळ्या साईट्स तयार होतात किंवा लिंक्स तयार होतात, तर त्यावेळेस ते जे काम आपल्याला करायचं आहे, ते काम आपल्याला कीवर्डच्या सहाय्याने करावं लागतं. त्यानंतर पुढे आहे SEO सोशल बुकमार्किंग. Social bookmarking is a powerful tool in promoting a website. It is very useful for off-page SEO optimization. Bookmark are website links that are stored for future references. External links are the important SEO factor to rank a website high in the search engine. तर याच्यामध्ये सुद्धा काही गोष्टी ज्या आहेत त्या ऑफ पेजला बुकमार्क करून ठेवल्या जातात. आपल्याला माहिती आहे की जर आपण एखादं लिंक आपण ओपन केली, ते कंटेंट जर एखादं आर्टिकल असेल, आणि अशा वेळेस आपण काय करतो की ते आर्टिकल आपण बुकमार्क करून ठेवतो. म्हणजे काय, ते आपण ऑफ पेजला ते आपण सेव्ह करून ठेवतो. म्हणजे प्रत्येक वेळेस जेव्हा आपण तो आर्टिकल परत वाचायला सुरुवात करू, तर त्यावेळेस आपल्याला ऑनलाईन असण्याची गरज नाही, ते आपल्याला ऑफ पेज अवेलेबल असणार आहे. मग तसं तुमचं SEOचं सुद्धा असणार आहे. त्याच्यानंतर SEO सोशल मीडिया ऑप्टिमायझेशन. इट डील विथ एनहान्स द वेबसाईट रँकिंग युजिंग इंटरॅक्टिव्ह कम्युनिटीज लाईक फेसबुक, ट्विटर, फोरम अँड सो ऑन. मग काही वेळेस काय केलं जातं की यांचासुद्धा वापर करून किंवा ह्या वेबसाईटची रँकिंग जी आहे ती कशा पद्धतीने आपल्याला करता येईल, तर या सोशल मीडियाचा वापर सुद्धा त्याच्यामध्ये केलेला असतो. त्याच्यानंतर पुढे आहे SEO बॅकलिंक्स. बॅकलिंक्स आर द लिंक ऑन वन वेबसाईट दॅट व्हेन क्लिक टेक द युजर टू अनदर साईट. Backlink are specially valuable for SEO because they contribute to the overall strength and value of the content. आता याच्यामध्ये सुद्धा बॅकलिंकचा वापर करून आपल्याला वेबसाईट ज्या आहेत किंवा त्या क्लिक केल्यानंतर त्या अनदर साईटला आपल्याला सुद्धा करता येतं. तेव्हा अशा वेळेस सुद्धा याचा वापर आपल्याला इथं करता येणार आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे SEO ऑडिट. अँड SEO ऑडिट हेल्प टू फाइंड आउट what could be done to improve ranking on search engine so that consumers could find the website with greater. It analyzes the website health. याच्यामध्ये काय की जेव्हा कन्झ्युमर एखादी वेबसाईट सर्च करेल किंवा SEOचं रँकिंग जे आहे ते त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करण्याचा जेव्हा प्रयत्न केला जातो, तर अशा वेळेस सुद्धा याच्यामध्ये ॲनालिसिस आणि वेबसाईटची हेल्थ जी आहे ती बघितली जाते. म्हणजे वेबसाईटच्या हेल्थसाठी ॲनालिसिस करून ते
ऑडिट केलं जातं. SEO ऑप्टिमायझर इज अ फ्री SEO ऑडिट टूल दॅट विल परफॉर्म अ डिटेल SEO ॲनालिसिस. तर या पद्धतीने आपण SEO किंवा आपल्या यूज आपण करून आपली वेबसाईटची जी लिंक आहे किंवा वेबसाईट आहे ती आपण कंटिन्युअसली हाय रँकला ठेवू शकतो.